3 फायनान्शियल मिस्टेक ज्या तुम्हाला महागात पडू शकतात. पहिली, उशिरा सुरुवात. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला जितका उशीर लावसाल, तितकी तुमची बनणारी व्हॅल्यू कमी असेल. फॉर एक्झाम्पल, रॅन्चो, फरहान आणि राजू एकाच वयाचे आहेत. रॅचोनी त्याची इन्व्हेस्टमेंट 25व्या वर्षी स्टार्ट केली 5,000नी. फरहाननी ती 5 वर्ष उशिरा चालू केली 7,500नी आणि राजूनी तीच अजून 5 वर्ष उशिरा चालू केली 10,000 रुपये पर मंथनी. हे तिघे जेव्हा 50 वर्षाचे होतील आणि आपण 14% CAGR पकडला, रेट ऑफ इंटरेस्ट, तर 50व्या वयी रॅन्चोची झालेली रक्कम असेल 1 करोड, फरहानची रक्कम असेल 70 लाख आणि राजूची रक्कम असेल फक्त 38 लाख. दुपटीपेक्षा जास्त SIP करूनही राजूची रक्कम ही कमी आहे, कारण त्यांनी उशिरा स्टार्ट केलं. दुसरी चूक, आधी खर्च नंतर इन्व्हेस्टमेंट. फायनान्शियली फ्रीडम असलेली लोक आधी इन्व्हेस्टमेंट करतात आणि राहिलेल्या रक्कममध्ये खर्च भागवतात. या उलट बरीच लोक आधी खर्च करतात आणि त्यानंतर जी रक्कम शिल्लक राहील ती इन्व्हेस्ट करतात. तिसरी चूक, अनावश्यक खर्च. ज्या गोष्टींची गरज नाही अशा गोष्टींवर अनावश्यक खर्च केल्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट पॉवर कमी होते आणि ज्या गोष्टी तुम्ही विकत घेता, जसं की कपडे, महागडे मोबाईल, शूज, याचा म्हणाव तसा वापरही होत नाही.